नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठामध्ये। आणि फक्त यासाठी शैक्षणिक पात्रता खूप कमी मागितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। 17/2/2025 ला ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। संपूर्ण आपण A to Z माहिती बघूया। किती पेमेंट असणार आहे, वयाची अट काय, शैक्षणिक पात्रता काय, पेपर किती मार्कचा असणार आहे, इंटरव्ह्यू असणार आहे की नाही असणार आहे, प्रॅक्टिकल असणार आहे की नसणार आहे, संपूर्ण आपण माहिती घेऊया। तर व्हिडिओ थोडा मोठा होईल पण संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। शेवटची तारीख वगैरे संपूर्ण आपण यामध्ये सांगणार आहोत। तर बघा, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर शिपाई या पदाची सध्या स्थितीत रिक्त असणारी 24 पदे व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 12 पदे अशा एकूण 36 पदांकरिता उमेदवारांची निवड यादी आणि 9 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करावयाची आहे। यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास खालील नमूद पात्र निकष आणि अटीची पूर्तता करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे। त्या संदर्भात निवड यादी व प्रतीक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठीच वैध राहील। सदर पदाची वेतन मॅट्रिक्स S3 नुसार 16,600 ते 52,400 अधिक नियमानुसार इतर देय भत्ते अशी आहे। त्यानंतर बघा, दिव्यांग व्यक्तीकरिता आरक्षणासाठी दाखल रीट याचिका L क्रमांक सह जनहित याचिका मध्ये दिलेल्या निर्देशानुसार दिव्यांग व्यक्तींसाठी 4% पदे म्हणजेच 1 पद राखीव ठेवण्यात आले आहे। सदर पद दिव्यांगत्वाचा योग्य प्रवर्ग निश्चित केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाद्वारे अनुसूचित केल्यानुसार नजीकच्या भविष्यात भरण्यात येतील। आता पात्रता बघा, काय काय आहे पात्रता। सर्वप्रथम वयोमर्यादा बघूया। खुला म्हणजेच ओपनसाठी आहे, कमीत कमी पाहिजे किमान 18 आणि जास्तीत जास्त पाहिजे 38। त्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय किंवा महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त पाहिजे आहे 43। विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आहे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त लागू नाही आहे, ते किती पण भरू शकतात, ठीक आहे। दुसरा पॉईंट बघा, उमेदवार कमीत कमी 7वी उत्तीर्ण असावा। फक्त 7वीवर ही भरती आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि सर्वांनी यासाठी फॉर्म भरायला पाहिजे कारण की फी खूप कमी आहे। त्यानंतर तिसरा पॉईंट बघा, उमेदवारास मराठी भाषा बोलता वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे। 4 नंबरचा पॉईंट हा, उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि निर्व्यसनी असावा। त्यानंतर पात्रता पद काय दिली आहे, उमेदवारांच्या अटी, उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा, अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणजे डोमेसाईल। त्यानंतर उमेदवार करार करण्यास सक्षम असावा। त्यानंतर तिसरा पॉईंट हा, उमेदवारास नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरविण्यात आले नसावे किंवा कोणत्याही न्यायालयात MPSC, UPSC किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवड प्रक्रियेमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे। 4 नंबरचा पॉईंट पहा, उमेदवारास फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा फौजदारी खटला प्रलंबित नसावा। पुढील 5वा पॉईंट पहा, महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम 2005 नुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2006 व तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी। पुढील पहा, उमेदवारा सध्या स्थितीत न्यायालयीन शासकीय सेवेत असल्यास तिने विद्यमान कार्यालयाची पूर्वपरवानगी घ्यावी आणि ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे। अशा उमेदवाराने नागपूर खंडपीठ प्रशासनाने निर्देशित केलेल्याप्रमाणे सदर प्रमाणपत्र सादर करावे। आता बघा, क नंबरमध्ये काय दिलं आहे, उमेदवाराची अल्पसूची जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या उमेदवाराच्या अर्जाच्या संख्येनुसार
उमेदवाराची शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेनुसार चाळणी लेखी परीक्षेसाठी अल्पसूची शॉर्ट लिस्ट तयार करण्यात येईल. बघा, फॉर्म जेवढे जास्त येईल त्यामधून त्याची छाटणी करण्यात येईल, म्हणजे चाळणी केली जाईल त्याची. ठीक आहे. शारीरिक क्षमता, विशेष अर्धा चाचणी व तोंडी मुलाखतीसाठी अल्पसूची करण्याचे सर्व अधिकार प्रशासन, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहे. त्यानंतरचा ड पॉईंट पहा, महत्त्वाचा. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत. अर्ज सादर करताना bombay-high-court.nic.in या वेबसाईटवरील सूचनांचे काटेकोर पालन करूनच अर्ज सादर करायचा आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. पुढे बघा, 3 नंबरचा पॉईंट आहे. पात्रता असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज या वेबसाईटद्वारे दिनांक 18/2/2025 ते 4/3/2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक 18/2/2025 रोजी सकाळी 11 वाजले उघडेल आणि दिनांक 4/3/2025 रोजी सायंकाळी बंद होईल. म्हणजे 18 तारखेपासून तर तुम्ही 4 मार्चपर्यंत फॉर्म भरू शकता. ठीक आहे. शेवटची तारीख 4 आहे. त्यानंतर याच्यासाठी ऑनलाईन फी बघा किती आहे. ऑनलाईन नोंदणी शुल्क, त्याबाबत सूचना बघा. उमेदवाराला अर्ज करताना नोंदणी शुल्क ₹50 मात्र SBI कलेक्टद्वारे ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. सदर शुल्क हे ना परतावा म्हणजे रिटर्न मिळणार नाही. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता महत्त्वाचा टप्पा म्हणजे परीक्षेचे स्वरूप. ठीक आहे. बघा, यामध्ये त्याने पहिलंच पॉईंट दिला, आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूची प्रमाणे पात्र उमेदवारांना पुढील निकषाप्रमाणे निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागणार आहे. पुढे बघा काय आहे. परीक्षेचे स्वरूप चाळणी लेखी परीक्षा 30 गुण, उत्तीर्ण गुण 15 आहे. ठीक आहे. पुढे बघा, लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे प्रश्न असतील. ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे MCQ टाईप क्वेश्चन राहणार आहे. त्यानंतर बघा, परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत 30 प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असेल. प्रश्नपत्रिकेचे प्रश्न हे मराठी भाषेत असणार आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा, शारीरिक क्षमता विशेष अर्थ चाचणी म्हणजे पेपर जर तुम्ही पास झाले तर पुढील परीक्षा आहे तुमची प्रॅक्टिकल शारीरिक क्षमता 10 गुणांची आहे. आणि त्यानंतर तोंडी मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू ज्याला आपण म्हणतो 10 गुण, अशी एकूण 50 गुणांची तुमची निवड प्रक्रिया होईल त्यावर. ठीक आहे. म्हणजे तुमची 50 मार्काची टेस्ट होणार संपूर्ण. त्यानंतर तुम्हाला प्रोफार्मा ए बघू शकता, याच्यामध्ये दिलेला आहे जाहिरातीमध्ये. ही जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिली आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि नमुना ब प्रोफार्मा बी जो असतो तो आहे चारित्र्य वर्तवणूक प्रमाणपत्र. ठीक आहे. ते 2 व्यक्तीचं घ्यावं लागते. ते त्यांचं सही, नाव, हुद्दा, पत्ता आणि क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांक तुम्हाला द्यावा लागणार आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.